ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. शेतकरी बंधूंनो नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपल्याकडचा शेतकरी जो आहे तो मोठ्या प्रमाणात शेतीचा व्यवसाय करतो. अर्थातच शेतीच्या या मुख्य व्यवसायासोबत तो शेळीपालन असेल किंवा गोपालन असेल असे जोडधंदे देखील तो करतो. शेळीच्या दृष्टिकोनातून वळूंचं महत्त्व फार असतं आणि दुग्धोत्पादनाच्या दृष्टिकोनातून गाई आणि म्हशींचं अत्यंत महत्त्व आहे. परंतु जर चांगल्या गाई म्हशींची आणि वळूंची पैदास करायची असेल तर ती अनुवंशकीय पद्धतीने होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून अनुवंशकीय पद्धतीने वळूंची निवड ही अत्यंत महत्त्वाची आहे. मंडळी, आपल्या कार्यक्रमाचा आजचा जो विषय आहे तो हाच आहे, अनुवंशकीय पद्धतीने वळूंची पैदाशी करता निवड. आणि या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आपण कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे, सुरुवातीला मी त्यांची ओळख करून देतो. आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर संदीप कोमटवार सर. सर, तुमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. डॉक्टर संदीप कोमटवार सर हे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ येथे पशु अनुवंशकीय आणि पैदासशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत आणि ते आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. सर, अगदी सुरुवातीला माझा मूलभूत प्रश्न की अनुवंशिकता म्हणजे काय? अनुवंशिकता म्हणजे बऱ्याचदा आपण कधी डॉक्टरकडे गेलात तर तो तुम्हाला तुमच्या मागच्या पिढीचा इतिहास विचारतो, किंवा तुमच्या आज्याला काही आजार होता का, किंवा तुमच्या वडिलांना काही आजार होता का. म्हणजे जे गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित होतात याला आपण अनुवंशिक गुणधर्म म्हणतो. आणि ह्याचा जो अभ्यास करायचा त्याला आपण अनुवंशिक शास्त्र असं त्याला आपण संबोधतो. बरं, म्हणजे अनेक पिढ्यांचा अभ्यास म्हणजेच अनुवंशिकता. आता या अनुवंशिकतेचं जनावरांच्या दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे? आपल्या जनावरांमध्ये आजच्या युगात आपल्या जे पुढच्या पिढीमध्ये जे आपल्याला अपेक्षित उत्पादनामध्ये जी वाढ करायची आहे, जसं की आपण दूध उत्पादन म्हणा, किंवा शेळ्यामध्ये मांस उत्पादन म्हणा, किंवा कुक्कुटपालनामध्ये अंडीचं उत्पादन, हे जर वाढवायचं असेल त्याच्यासाठी अनुवंशिकरित्या जे निवड केले गुणधर्म त्याच्यात पुढच्या पिढीमध्ये ते संक्रमित होतात. त्याप्रमाणे आपण त्यांची जी उत्पादन क्षमता आहे अपेक्षित प्रमाणे ही जास्त वाढू शकतो. त्याच्यामुळे अनुवंशिकतेचं फार महत्त्व आहे. सर, आपल्याकडे जो शेतकरी वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात वळूंची निवड करतो किंवा वळू पाळतो. आता या वळूंचं शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे? वळूला आपण साधारणतः वळूला हाफ ऑफ द हर्ड म्हणजे कळपाचा अर्धा 50%. कारण की जर एखादी तुमच्याकडे गाय आहे, जर गाय 30 लिटरचं दूध देत असेल तर असं नाही की तिची कालवड पण 30 लिटर दूध देणार. ती गाय तुम्ही कोणत्या वळूकडून भरून घेतली किंवा कोणत्या वळूची गोठीत रेत मात्रा तुम्ही वापरली त्याच्यावर, आणि तो वळू जर 30 लिटर देणाऱ्या गायीपासून तर निर्माण झाला असेल तर होणारी कालवड ही निश्चितपणे आपण 30 लिटरपर्यंतची दूध देऊ शकते. याच्यामध्ये वळूचं पण फार मोठं महत्त्व आहे की दूध उत्पादन वाढीसाठी सुद्धा वळूचं फार मोठं महत्त्व आहे. किंवा आपण म्हणतो शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, पण हे बीज तुमचं शुद्ध आहे का, म्हणून तर आपण अनुवंशिकरित्या जे आपण निवड करतो ते आपण नंतर तुम्हाला मी सविस्तर सांगणारच आहे. हे झालं वळूंचं महत्त्व. पण या वळूंची निवड नेमकी कशा प्रकारे करतात? साधारणतः आपण कुठलाही समजा वळू जर आपण निवडायला गेलो त्याचे आपण एक 2 प्रकार आहेत. एक दृश्य रूप म्हणजे बाह्य रूप, तर आपण तो फिनोटिपिकली की कसा दिसतो, बांधा कसा आहे, मान कशी आहे, त्याची त्वचा कशी आहे, त्याचे शरीर कसं आहे, किंवा नाकपुड्यामधील भाग ओलसर आहे का, त्याची पायाची बांधणी कशी आहे, किंवा त्याचे वर्षण कसे आहे. हे झालं बाह्यरूप. बाह्यरूपाहून तो मला वळू कळतो. पण त्याचं जे आंतररूप आहेत प्रजोत्पत्तीविषयक गुणधर्म
त्याला आपण म्हणतो जिनोटाईप. बरं. हे आपल्याला काही दिसत नाही. त्याच्यासाठी आपल्याला विविध चाचण्या कराव्या लागतात. त्याच्यावर नंतरच तुम्हाला त्याचे जे प्रजनन मूल्य आपण म्हणतो ब्रीडिंग व्हॅल्यू, जी की 100% ही पुढच्या पिढीमध्ये उतरते किंवा संक्रमित होते. त्याच्यामुळं हे जे अनुवंशिक म्हणून निवड आहे ह्याच्यामध्ये चाचण्या करणं फार महत्त्वाचं आहे. परंतु सर आत्ताच आपण चाचण्यांचा उल्लेख केलात, या चाचण्या नेमक्या कोणत्या प्रकारच्या आहेत? तर एक मिनिमम स्टँडर्ड फॉर प्रोडक्शन ऑफ बोवाईन फ्रिजन सिमेन बरं. ह्याच्यानुसार जे भारत सरकारचं आहे याच्यानुसार कोणताही वळू खरेदी करताना कुठल्याही गोट आपण आपल्याकडे विरेमात्र आहेत गोटीत अशा ठिकाणी सर्वप्रथम त्याची कॅरोटायपिंग करणं फार महत्त्वाचं आहे. आणि इतर जे बरेचसे रोग आहेत त्या चाचण्या पण करणं महत्त्वाचं आहे. कारण की साधारणतः 1000 जर आपण वळू निवडले त्यापैकी एक जो वळू आहे तो सर्व चाचण्यामध्ये पास होऊन तो आपल्याला निवडता येतो आणि त्याच्यानंतर तो सिद्ध वळू म्हणून प्रोजेनी टेस्टिंगसाठी आपण त्याला वापरतो. आणि ही जी कॅरोटायपिंग आहे हे कॅरोटायपिंगमध्ये काय आहे, कॅरोटायपिंग म्हणजे आपण जे पेशीमध्ये जे रंगसूत्र आहे त्याची विशिष्ट प्रकारात त्याची मांडणी आहे. ह्याच्यामुळे आपला रंगसूत्राचा एक अभ्यास करता येतो. ह्याच्यामध्ये साधारण रंगसूत्र किंवा असाधारण रंगसूत्र आणि त्या प्राण्यामध्ये जे रंगसूत्राचे आकार आहेत कसे आहेत किती संख्या आहे हे आपण या कॅरोटायपिंगच्या माध्यमातून आपण जाणू शकतो. बरं. हे कॅरोटायपिंग म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहे? कॅरोटायपिंगमध्ये आपण काय करतो, रंगसूत्राची आपण चाचणी करतो. म्हणजे रंगसूत्र म्हणजे काय, ह्यालाच आपण वारसाचे वाहन म्हणतो. बरं. आपले जे जनुक आहेत ते रंगसूत्रावर आणि रंगसूत्रामुळे काय होते एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये वारसाचे वाहन म्हणून रंगसूत्र हे साधारण आहे का असाधारण आहे हे पाहण्यासाठी आपण कॅरोटायपिंगची चाचणी ही फार महत्त्वाची आहे. आणि त्याच्यामध्ये आपण 2 प्रकारे साधारणतः रंगसूत्र चाचणी करतो. एक तर संख्यात्मक आणि दुसरी आहे रचनात्मक. बरं. संख्यात्मक म्हणजे समजा आता गाईचे समजा गाईमध्ये 60 असते, एकूण रंगसूत्राची संख्या 60 म्हणजे 30 जोड्या असतात. तर 30 जोड्या म्हणजे अर्ध्याच्या जोड्या आहेत 30 हा नर म्हणजे पित्याकडून येतात आणि अर्ध्या ज्या आहेत आई म्हणजे मात्याकडून येतात. म्हणजे हे 30 आणि 30 ह्या 60 झाल्या तरच ते नॉर्मल होते. बऱ्याचदा काय होते तर संख्यात्मक म्हणजे आपण ज्यावेळेस म्हणतो 60 आहे तर 60 राहत नाही. कधी कधी काय होते एक कमी राहते 59, कधी कधी काय होते एक जास्त राहते, कधी कधी 2 जास्त राहतात. म्हणून हे असाधारण रंगसूत्र हे झालं संख्यात्मक. बरं. आणि रचनात्मकमध्ये काय आहे त्याच्यामध्ये आपण 4 प्रकारचे त्याचे विकार आहेत, डिसऑर्डर आपण त्याला म्हणू शकतो. सर्वप्रथम जे क्रोमोझोम आहेत किंवा रंगसूत्र मग डिलिशन त्याचा काही भाग ते त्याचे भुजा असतात पी आणि क्यू, त्याच्या भुजामध्ये बरीचशी जनुकीय माहिती त्याच्या विशिष्ट एका कोडिंगमध्ये आपण ती रचना झालेली असते. समजा एखादा भाग कटला मग त्यातली ती माहिती त्याची उडून गेली असते. आपण तो डिलिशन म्हणजे ते कपात होणे किंवा गहाळ होणे त्याचे बरेचसे कारणे आहेत त्याचे. त्याच्यानंतर काय होतं डुप्लिकेशन. समजा एखादा व्यवस्थित कोड आहे 1 2 3 4 1 2 2 किंवा 1 3 3 तसं त्या डुप्लिकेशन होतं जनुकाचं. तर त्याचे पण परिणाम त्याचे होणाऱ्या जी प्रजाती आहे त्याचा पण सुद्धा त्याचे काही वाईट परिणाम होतात. आणि त्याचप्रमाणे त्याच्यानंतर आहे इन्व्हर्जन. तर आपण युत्क्रम म्हणतो आपण म्हणजे त्याचं तुमचं जो संक्रमण आहे तुमचा कोड व्यवस्थित तो पूर्ण 180 डिग्री म्हणजे तो फिरतो, युत्क्रम म्हणतो त्याला आपण. आणि दुसरं आहे ट्रान्सलोकेशन. त्या ट्रान्सलोकेशनमध्ये काय होतं समजा 60 आहे तर कुठलाही एक क्रोमोझोम हा दुसऱ्या एका जोडीला जाऊन तो अटॅच होतो जुळतो. त्याच्यामुळं काय होते 129 आहे त्यात 829 आहे म्हणजे 29 नंबरचा जोडीमधला एक हा 8 नंबरच्या रंगसूत्रासोबत जुळल्या जातो. हे प्रकारचा विकार आहे. आणि ह्याच्यामुळे जे होणार आहेत पुढचे जे आपल्या प्रजातीमध्ये त्याच्यामध्ये आपण समजा आता त्याच्यामध्ये गुणसूत्र 2 प्रकारचे असतात. एक लैंगिक गुणसूत्र आणि दुसरं अलैंगिक गुणसूत्र. आता गायीमध्ये समजा 30 जोड्या आहेत तर 29 जोड्या ह्या अलैंगिक गुणसूत्राच्या आहेत आणि एक जी जोडी आहे ज्याच्यामध्ये तुमचं लिंग निश्चित ते आहे लैंगिक गुणसूत्र. समजा लैंगिक गुणसूत्रामध्ये आता आपण सांगितल्याप्रमाणे एक जी संख्या जर जास्त आली 60 पैकी समजा 61 झाले आणि ती जर आपण कॅरोटायपिंगनुसार त्यांची विशिष्ट प्रकारे आपण जोड्या त्याच्या आपण तयार करतो आणि कुठल्या जोडीमध्ये हा दोष आढळतो डिलेशन असू दे रचनात्मक असू दे किंवा संख्यात्मक. संख्यात्मक समजा एक जर जास्त झालं त्याला आपण म्हणतो ट्रायसोमी म्हणजे एक जास्त आहे. तसेच अलैंगिकमध्ये जर समजा ट्रायसोमी 21 हा सर्वात सध्या आपण तुम्ही जर सर्च केलं हा पशुधनामध्ये किंवा हा माणसामध्ये पण हा विकार आपल्याला पाहायला मिळतो. ट्रायसोमी 21 म्हणजे काय असते 21 नंबरच्या जोडीमध्ये कारण की जोड्या 2च असतात एक रंगसूत्र हे अधिक प्रकार आलेलं असतं. त्याचे काय कारण तुम्हाला सांगतो नंतर. त्यामुळे काय
21 ह्याच्यामुळे काय होतं, होणारे जे मूल आहे किंवा होणारी जी कालवड त्याच्यामध्ये काय होते, त्याची वाढ खुंटते, बरं. त्याच्या बुद्धीचा विकास होत नाही असे, आणि त्याची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. हे अलैंगिकमध्ये. बरं. आणि जर लैंगिकमध्ये झालं त्याच्यामध्ये काय होतं, आपण साधारण आपल्याला माहिती आहे की पुरुषामध्ये XY गुणसूत्र असतात, बरं. स्त्रीमध्ये XX असतात. पण कधी कधी काय होते, 3दा XXX म्हणजे एक X रंगसूत्र जास्त येतं. ह्याला काय म्हणतो आपण, मेटा फिमेल किंवा सुपर फिमेल. ह्याच्यामध्ये ही जी मादी तयार होते त्याच्यामध्ये काही गुणधर्म त्याचे असाधारण असतात. उंची म्हणा, बऱ्याचशा गोष्टीमध्ये किंवा त्याच्या फर्टिलिटीवर सुद्धा परिणाम होतो. त्याचप्रमाणे कधी कधी काय होतं आहे, मोनोसोमीमध्ये एक कमी होते, फक्त एकच लैंगिक गुणसूत्र येतं X, दुसरं येतच नाही. ह्याला आपण काय म्हणतो, आपण टर्नर सिंड्रोम. ह्या सिंड्रोममुळे काय होतं आहे, जी होणारी जी वाढ आहे ती खुंटते. हा मादीमध्येच होतो, त्याची वाढ जास्त होत नाही, ती वांज राहते, मग कधी ती त्याच्या पाळी येत नाही. हे असे विकार होणाऱ्या तुमच्या कॅरोटायपिंगमुळे होतात. त्याच्यामुळे हे जे असाधारण रंगसूत्र आहे ह्यांचा चाचणी करणं ही फार महत्त्वाची आहे. सर, मला पुढला प्रश्न माझा असा आहे की सर्वसाधारणपणे रंगसूत्र जी आहेत त्याची कारणं नेमकी काय आहेत? ॲक्च्युली हे रंगसूत्र ज्यावेळेस आपण मी तुम्हाला सांगितलं, ज्यावेळेस मूल होतं युग्मक पेशी अर्धे जे 30 आहेत समजा गायीमध्ये, 30 जे आहेत ते पित्याकडून येतात आणि 30 आईकडून येतात. म्हणजे केव्हा होतं, ज्यावेळेस पेशी विभाजनामध्ये 2 प्रकार आहेत, एक सूत्र विभाजन आणि अर्धसूत्र विभाजन. तर अर्धसूत्र विभाजनामध्ये काय होतं आहे, ज्यावेळेस मातृपेशी जिची गुणसूत्र संख्या आहे 60, त्याच्यापासून ज्या कन्यापेशी तयार होतात त्याच्या पेशी विभाजनाचे प्रकार आहेत. प्रोफेज आहे, मेटाफेज, ॲनाफेज आणि टेलोफेज, अशा प्रकारचे त्याचे 4 प्रकार म्हणजे फेजेस आहेत. त्याच्यामध्ये काय होतं आहे, ज्या पश्चावस्थामध्ये काय होतं आहे मेटाफेज, त्याच्यानंतर ॲनाफेजमध्ये हे जे ज्यावेळेस अर्धसूत्र विभाजन लक्षात ठेवा, कारण की 30 माताकडून 30 पित्याकडून दोन्हीचे 60 आपल्याला जर झालं तरच ते नॉर्मल होतात. ज्यावेळेस अर्धसूत्र विभाजन होतं आहे 60मधून, ज्यावेळेस मातृपेशी ज्या 60 आहेत त्याच्यापासून ज्या कन्यापेशी ज्यावेळेस होत्यात त्यावेळेस काय होतं, त्यांच्या ज्या जोड्या निर्माण होतात, ज्या रंगसूत्र आहेत ते एकमेकासमोर येतात 30 जोड्या. नंतर ते काय होतात, ते विरुद्ध दिशेने आकर्षित होतात. विरुद्ध दिशेनंतर मग त्याच्या 2 कन्यापेशी तयार होतात. ज्यावेळेस ते विरुद्ध म्हणजे दोघांचे अर्धे अर्धे गेले पाहिजेत. मग बऱ्याचदा काय होतं आहे, त्याला आपण नॉन डिसजंक्शन, त्यांचा संयोग आहे ते तुटत नाही, ते म्हणून ते दोन्ही जोड्या एकाच जातात. त्याच्यामुळे एकाच्या 31 होतात रंगसूत्र संख्या, आणि दुसऱ्याचं आपण जर पाहायला गेलं तर त्याची एक कमी 29. म्हणजे ही जर पेशी युग्मपेशी दुसऱ्याशी जर जुळली तर जी होणारी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक कमी होणार, किंवा जर 31 वाढली तर दुसऱ्यासोबत युग्मक पेशीसोबत जर संयोग झाला आणि जे फलित होणार त्याच्यामध्ये एक जास्त होणार आहे, म्हणजे ट्रायसोमी आणि मोनोसोमी. त्याच्यामुळे जे होणारे जे त्याचे विकार आहेत किंवा जे प्रजाती जी निर्माण होईल त्याच्यामध्ये काही असाधारण गोष्टी आपण पाहतो मध्ये. आमची माती आमची माणसं. चांगल्या जातींच्या वळूंची जर पैदास करायची असेल तर आण्विक चाचण्या करणं गरजेचं आहे का? आण्विक चाचण्यामध्ये ते सांगितलं, पण आण्विक चाचण्यामध्ये आपण बऱ्याचशा चाचण्या आहेत. तशा आण्विक चाचण्या सोडून काही बरेचसे झुनोटिक डिसीज आहेत जे प्राण्याकडून माणसांना होतात. पण आण्विक चाचण्यामध्ये आपण काय करतो, ज्यावेळेस आपण आनुवंशिकचा विचार केला तर कॅरोटायपिंग आणि आण्विक चाचणीमध्ये हे फार महत्त्वाचा भाग आहे. आणि आण्विक चाचण्या आपण कोणत्या रोगाच्या करायचे, की जे रोग प्राणघातक आहेत, की ज्यांच्या जे रोगाची बाधा झाल्यामुळं ते विकाराची जर बाधा झाली तर होणारच, त्यामुळे गर्भपात होतो किंवा जी कालवड पैदा होते ते ज्या दिवस जगत नाही किंवा मरते. त्याच्यामुळे ही जी आण्विक चाचण्या आहेत त्या चाचण्या करणं फार महत्त्वाचं आहे. आणि साधारणतः आपण आण्विक चाचण्यामध्ये सर्वप्रथम येते फॅक्टर 11. तर फॅक्टर 11 ही जी विकार आहे हा रक्तस्रावाशी संबंधित आहे. ज्यावेळेस तुम्हाला कधी जखम होते किंवा रक्त, तर ह्याच्यामध्ये त्याला जो क्लॉटिंग फॅक्टर आहे, रक्त गोठण्यासाठी जे प्रथिन आहे ते तयारच होत नाहीत, त्याच्यामध्ये हे त्याचं डिफिशियन्सी प्रादुर्भाव राहतो. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये एक मरण्याची संख्या जास्त असते. त्याच्यामुळे रक्त गोठतच नाही. तुम्हाला कुठली जखम झाली किंवा ह्याच्यामध्ये काय होते, कधी कधी दुधामध्ये पण तुम्हाला ते कधी रक्त दिसतं, ह्याला आपण फॅक्टर 11 आहे. ह्याला काय आपण इलाज करू शकत नाही ह्याचा, कारण की हे तुमच्या पिढीमधून संक्रमित होऊन आलेला आहे. कारण की त्याला ही ट्रीटमेंट नाही, तो जन्मजात तो आधार आहे आणि तसंच तो पुढच्या पिढीमध्ये तो संक्रमित होतो. म्हणून फॅक्टर 11 हा एक महत्त्वाचा आहे. तसंच त्याच्या दुसऱ्याप्रमाणे काय आहे, कॉम्प्लेक्स व्हर्टिबल माल फॉर्मेशन.
तर ह्याच्यामध्ये काय पाठीचा मणक्याचा आजार आहे तो, ह्याच्यामध्ये तो मणक्याचा काही भाग तो मिसिंग असतो आणि त्याच्यामुळे पण ते काय होतं आहे, जो होणारे आहे ते जास्त दिवस जगत नाही आणि ते मरत येतं त्याच्यामध्ये. मग दुसरं आहे ब्लाड म्हणतो आपण, बोवाईन ल्युकोसाइट ॲडेजन डिफिशियन्सी. ही जे पांढऱ्या जे आपल्या पेशी आहेत रक्तपेशी त्याच्याशी निगडीत आहे ते. त्याच्यामुळे त्याचे जे कार्य आहे ते त्याचे ते बिघडून जाते त्याच्यामुळे, ह्याच्या डिफिशियन्सीमुळे, ह्या ब्लाडमुळं ल्युकोसाइट डिफिशियन्सी. त्याच्यामुळे काय होतं आहे, मग आंतरविषार आहेत, पुन्हा तुमचं अतिसार आहे, पुन्हा जे वुंड हिलिंग आहे ते डिले, लवकर जखम भरत नाही, किंवा आपण पेरिओडॉन्टिस म्हणतो दात निखळणे, असे बरेचसे विकार ह्या आजारामुळे होतात. हे विकार जर टाळायचे असतील तर आण्विक चाचण्या गरजेच्या आहेत. परंतु सर, या चाचण्यांचे फायदे आणि तोटे काय आहेत नेमके? चाचण्याचे फायदेच आहेत आपल्याला, तोटे नाहीत. कारण की जर हे चाचणी जर तुम्हाला कळाली, जर समजा एखादा वळू आपण घेतला आणि त्याला हा जर आजार आहे असं आपल्याला कळालं, आपण त्याच वेळी त्या वळूचं आपण खच्चीकरण करून त्या वळूचं आपण कळपातून काढून टाकतो. कारण की तो जर आपण वळू वापरला तर त्याचं ते 100% पुढच्या पिढीमध्ये तो आजार त्याचा संक्रमित होणार आहे. त्याच्यामुळं हे टाळण्यासाठी, कारण की एक वेध जर चुकली तर शेतकऱ्यामध्ये फार मोठं नुकसान आहे. पूर्ण एक वेध जाते, त्याच्यावर होणारा चारा खर्च, त्याच्यावर होणारा मजुराचा खर्च. त्याच्यामुळं हे नुकसान टाळण्यासाठी तर तुम्ही एक प्रतिबंध, हाच उपाय म्हणतात प्रिकॉशन आपण ज्यावेळेस करतो घेण्यापूर्वी, तर त्याच्यामुळे जे प्रतिबंध करताना ह्या जर चाचण्या केल्या तुम्ही, रंगसूत्राच्या म्हणा किंवा काही आण्विक म्हणा किंवा काही आपण TB आहे, जॉन्स डिसीज आहे, पुन्हा IBR आहेत, पुन्हा ब्रुसेलोसिस आहे, हा झुनोटिक पण आहे, हा प्राण्यातून माणसाला पण होतो. पण ह्या वळू घेण्यापुरती ह्या जर सर्व टेस्ट केल्या तुम्ही चाचण्या, तर निश्चितपणे जे होणारी ब्रीड बेस्ट टू द बेस्ट जे आपण म्हणतो, जातीवंत जर तुम्ही वळूंची निवड केली आणि ते निरोगी आणि कुठलाही आजार नसल्याला, की जे आपल्याला पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होणार नाही, ते जर आपण निवड केला तर 100% त्याचं जे होणारं जे आपण त्याच्यापासून होणारी जी कारवड आहे त्याचं उत्पादन आपण निश्चितपणे आपण त्याचं लक्षणीय त्याची वाढच होणार आहे. सर्वसाधारण शेतकरी जो आहे तो अशा चाचण्यांच्या बाबतीत अनभिज्ञ असतो. या चाचण्या नेमक्या कुठे करायच्या? सर, ह्याच्यामध्ये बरेचसे काही प्रायव्हेट लॅब्स पण आहेत. आपल्या महाजिल्ह्यात पण आपले जेनेटिक इन्व्हेस्टिगेशन लॅबोरेटरी आहे, त्याच्यात पण आपण ह्या चाचण्या आपण करतो. पण आजच्या काळामध्ये जर वळू जर सांभाळायचं म्हणजे शेतकऱ्याला परवडणारा नाही. कारण की त्याच्यावर होणारा चारा खर्च आणि त्याच्यामुळं आपण जे काही आपल्या गोटीत रेत मात्रायचे तर आपण खरेदी करतो आणि त्यांचे जे वीर्य आहेत, आता नवीन आता लिंग निर्धारण शेक शॉर्ट सिमेंट पण आपल्याला आलेलं आहे, त्याचं जर वीर्य वापरलं किंवा वळूच्या आज तुम्ही किंमत पाहता आज गगनाला भिडलेली आहे, त्यांची किमती फार आहेत. कारण की वळू तुम्ही सांभाळणं, कारण की एका गावात आपण पहिल्या काळी ऐकायचं की एकच वळू आहे, त्याचे तोटे पण आहेत. तुम्हाला सांगतो, एका गावात जर तुम्ही एकच वळू ठेवला तर तोच वळू हा प्रत्येक पिढीसाठी आपण तोच वापरतो. त्याच्यामुळे काय होतं, आंतरपैदास, त्याला मग आपण क्लोज ब्रीडिंग, त्याचे पण काही तोटे आहेत. ते पण आपण तोच वळू त्याच्या पुढच्या पिढीमध्ये नाही वापरायचा, तो पण टाळला पाहिजे. त्याच्यामुळे सर आपण काय करतो, आपल्याकडे नोंदी असणं फार आवश्यक आहे. आजकाल आपण जे गोटीत रेत मात्रा पाहतो त्याच्यावर आपण सायर नंबर असतो, तो सायर नंबर आपण कुठल्या दिवशी आपण ती गाय भरवली ते सायर नंबर जर लिहिला तर पुढच्या त्याच्यापासून होणारी जी कालवड आहे त्याला आपण दुसऱ्या सायर नंबर किंवा आपण वापरू शकतो, जेणेकरून त्याचं पुढील जे होणारी जी प्रजाती आहे उत्पन्न ते अजून जास्त वाढू शकतो आपण त्याच्यामध्ये. बरं सर, असाधारण रंगसूत्र जी आहेत त्यामुळे जनुकीय विकार देखील होतात. हे विकार नेमके कोणते? असाधारण रंगसूत्र तुम्हाला सांगितलं ना मी तुम्हाला, असाधारण रंगसूत्रामुळे आपण बऱ्याचदा आपण सांगितले ट्रायसोमी जे आहे साधारणतः सर्वात जास्त आहे, ट्रायसोमी 21. पुन्हा त्यामध्ये तुमचं आहे क्लेनफिल्टर सिंड्रोम किंवा मोझॅक. तर मोझॅकमध्ये काय होतं आहे, तुम्हाला XX पण दिसतात, XY पण दिसतंय, XO पण दिसतात, म्हणजे असे विषय पण त्यांचं मग ते पुढं जे फर्टिलायझेशन होत नाही त्यांचं, त्याच्यामुळं जे आहेत ते पूर्ण तुमचं जे संगोपन त्याचं पूर्ण व्यर्थ जाते तुमचं ठेवलं तर. जोपर्यंत तुम्हाला हे विकार कळणार नाहीत, जोपर्यंत तुम्हाला कळेल तोपर्यंत जास्त वेळ झालेला असतो. कारण बऱ्याच तुम्हाला सांगितलं, कारण त्याचं ते नंतर फर्टिलिटीच होत नाही, त्याची वांजपणा वाढत राहतो. त्याच्यामुळं हे जे सॉर्टिंग आहे आपण आधीच तुम्ही जे घेण्याच्या अगोदरच हे तुम्ही जर चाचण्या केल्या तर तुमचं बरंचसं नुकसान आपण टाळू शकतो आपण. सर, जिनोपिक सिलेक्शन हा प्रकार काय आहे नेमका? ह्याच्यामध्ये काय होतं, सध्या जे चाललेलं आहे जिनोमिक सिलेक्शनमध्ये काय म्हणतात आपण पूर्ण जनुकाचा तुझा म्हणजे अभ्यास करतो. ह्याच्यामध्ये काय फ्युचरमध्ये त्याचे प्रजनन मूल्य किती आहे, समजा एक 6 महिन्याचं कारवड आहे रेड आहे, त्याचं भविष्यामध्ये आपण त्याचं प्रजनन मूल्य त्याचं आपण आत्ता त्याचं भाकीत करू शकतो. तर त्याला म्हणतो आपण जिनोमिक इस्टिमेटेड ब्रीडिंग व्हॅल्यू. त्याचं आपण भाकीत आत्ताच काही मार्कर आहेत
त्या मार्करनं आपण त्याच्यामध्ये दूध उत्पादन हा देऊ शकतो का, त्याचे असे प्रजनन त्याचे जे गुणधर्म आहेत ते कसे आहेत, त्यांना माहिती की त्याची होणारी जी उत्पत्ती आहे प्रजाती ही निश्चितच चांगला दूध देणार आहे. त्याच्यामुळे बरेच जण ते अगोदरच नोंदी करून बघतात किंवा त्याचं जे वीर्य आहे ते पण ते विकत घेतात ते. आमची माती आमची माणसं. बरं सर, अशा प्रकारे अनुवंशकीय पद्धतीने जर चांगल्या वळूंची पैदास करायची असेल तर शेतकऱ्यांनी नेमक्या कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे? सर, पैदास करण्यासाठी मी सांगतो शेतकऱ्यांना एवढं सांगतो की तुम्ही जे वळूची रेत मात्र वापरता ती वळूचं व्यवस्थित त्याच्या नोंदी ठेवाया. बरं. आणि त्याच्यानंतर प्रत्येकात तुम्ही अभ्यास करायचा की प्रत्येक नोंदी ह्या गायीनं किती दूध दिलं, त्याच्यानंतर पुढच्या व्यातामध्ये किती दूध दिलं, कोणतं सायर वापरलं. ज्यावेळेस आपण सिद्ध वळू म्हणतो, सिद्ध वळू म्हणजे त्याचे जे डॉक्टर्स त्याचे जे परफॉर्मन्स आहे त्याच्यावरून आपण त्याला सिलेक्ट करतो आणि त्याचे जे वीर आहेत आपण गोटीतमध्ये प्रिझर्व करून ते प्रत्येक गावामध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करून, कारण की शेतकऱ्या मी तुम्हाला आधी सांगितलं रेडा घेणं किंवा ठेवणं हे परवडत नाही आणि एकच रेडा आपण किंवा वळू ह्या प्रत्येक पिढीसाठी वापरू शकत नाही. त्याच्यामुळं त्याचे पण बरेचसे तुम्हाला मी सांगतो जे त्याच्यापासून होणारे नुकसान किंवा आपण सांगू शकतो ते आंतरपैदास आणि बाह्य असे दोन प्रकार आहेत. ते आपण पैदाशीचा मोठा मुद्दा आहे ते नंतर सांगतो. पण हे जे तुम्ही तोच जर वळू प्रत्येक पिढीत जर तोच वापरला तर काय होतं म्हणजे तुमचे जे आपण होतं रेसेसिव्ह जे न आवडते जनुक आहेत ना ते एक्सप्रेस होतात. बरं. त्याच्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी होते, बऱ्याचशा गोष्टी किंवा गर्भधारणेमध्ये प्रॉब्लेम होतो. पण अशा प्रकारे जेव्हा अनुवंशकीय पद्धतीने वळूंची पैदास हा विषय आपण बघतो तर शेतकरी बांधवांना आपल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातर्फे काही कार्यशाळांचं वगैरे आयोजन केलं जातं का? नाही, शेतकऱ्यासाठी तर आपण हे जे टेस्टिंग आहे आपण काही जे टेक्निकल पर्सन्स आहेत हे कोणी करू शकत नाही. ह्या चाचण्या करण्यासाठी बरंचसं आपल्याला काळजी घ्यावं लागते आणि शेतकरी करू शकत नाही आणि त्यासाठी जे लागणारे केमिकल्स आहेत वगैरे ते फार महाग आहेत. बरं. त्यामुळे चाचण्या आम्ही स्वतः बऱ्याचशा त्याच्या काळजी घेऊन इवन आपला ड्रेस कोड तिथला वेगळा आहे, त्याच्यामध्ये जे थोडंही आपल्याला कुठलंही कॉन्टॅमिनेशन जायला जमत नाही कारण की ह्याच्यासाठी आपल्याला जिवंत पेशी लागतात. बरं. ज्यावेळेस आपण कॅरोटायपिंग करतो बऱ्याचदा आपण पॅथॉलॉजीमध्ये आपण पाहतो मृत पेशी असतात, पण हे जे जिवंत पेशी म्हणजे तुम्हाला पेशी विभाजन करायचं आहे आणि कृत्रिम पेशी विभाजन करून एक स्टेजमध्ये 3 दिवसानंतर आपण 71 तासानंतर जी स्टेज आहे त्याला आपण अरेस्ट करतो एक केमिकल टाकून. बरं. ते अरेस्ट करून नंतर मग त्याचं आपण हार्वेस्टिंग करतो. त्याला असे बरेचसे दिवस लागून हार्वेस्टिंग नंतर ड्रॉपिंग नंतर आपण त्याचे जे मेटाफेज आहेत मग ते गुणसूत्र आपण एका सूक्ष्मदर्शकाखाली पाहून मग ते त्याच्यानंतर आमच्याकडे एक स्पेशल सॉफ्टवेअर आहे. त्या सॉफ्टवेअरमध्ये आम्ही त्याची जे जोड्या आहेत विशिष्ट 30 समजा 60 आहेत त्या जोड्या त्यांच्या आकारमानानुसार त्यांच्या बँडिंग पॅटर्ननुसार आपण त्या जोड्या आपण एकत्र करून त्यांचा आपण मग संरचनात्मक आणि संख्यात्मक अभ्यास करतो आणि याच्यासाठी आपण कमीत कमी 25 ते 30 त्याचे जे फेजेस आहेत ते आपण तपासतो. एखादा काही विकार आढळला मग त्याला आम्हाला त्याचं स्क्रीनिंग जास्त करावं लागते, अजून जास्त वेळा पाहून मग नंतरच आम्हाला ते त्याचं फायनल जे त्याचं डिसिजन आहे की बाबा हे वळू अफेक्टेड आहे का किंवा त्याला काही ट्रान्सलोकेशन झालेलं आहे का. बऱ्याचदा ट्रान्सलोकेशन आपण पाहतो हे पण आहे, पण ते जर असेल तर आपण त्याला इलाज नाही त्यांना कळून त्या मालकाला कळून ते आपण त्याचं कॅस्ट्रेशन करतो, खच्चीकरण करतो आणि त्याला आपण कळपातून काढून टाकतो जेणेकरून हे पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होऊ नये. अगदी सर, जाता जाता शेवटी आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनुवंशकीय पद्धतीने वळूंची पैदास या बाबतीत काय संदेश द्याल? शेतकरी बंधूंनो, तुम्हाला एकच सांगतो, मी पण एक शेतकऱ्याचा पुत्र होतो. आज आपण जे शेतीवर आपण पाहिलं की आपण उत्पादन खर्च किती आणि बाजारभाव किती, बऱ्याचशा त्याची तफावत आढळते. बऱ्याचदा आपल्याला जे आपण उत्पादन खर्च केला तो मिळत नाही. ह्याच्यासाठी जोडधंदा म्हणून जर तुम्ही तुमचं दुग्ध उत्पादन म्हणा किंवा शेळी पालन म्हणा किंवा कुक्कुटपालन आणि तेही शास्त्रीय पद्धतीने जर केलं तर मी तुम्हाला सांगतो की हा तुम्हाला तुमच्या शेतीपेक्षा तुम्हाला हा जास्त उत्पन्न देईल. कारण की ह्याच्यापासून निर्माण होणारं जर सेंद्रिय खत आहे हे सेंद्रिय खत जर तुम्ही शेतात वापरलं तर निश्चितपणे तुमच्यामध्ये जी उत्पादन आहे त्याची यील्ड ते खूप वाढते आणि तुमचा जो उत्पादन खर्च आहे तो पण कमी करण्यास मदत करतो. आणि तुम्हाला माहिती निश्चित बाजारभाव नाही मिळाला पण इकडं तुम्ही आज पहा दुधाचा भाव पहा किंवा आज तुम्ही बोकडाचं मटण बघा ते कधी कमी होत नाही, ते तुम्हाला शाश्वत भाव आहे त्याचा. जर तुमची निवड चांगली असेल आणि पैदास जर बरोबर नसेल तर तुम्हाला अपेक्षित जे तुमचं उत्पन्न आहे किंवा उत्पादन आहे ते मिळणार नाही. जर दोन्ही बाबतीत तुमच्या व्यवस्थित जर बॅलन्स असेल तर 100% जर तुमचं जे अपेक्षित आहे उत्पन्न हे तुमचं वाढणारच आहे आणि निश्चितच तुमचं जे आपलं जे
आपलं जो राहणीमान आहे शेतकऱ्यांचं, आमचं तेच इच्छा आहे की शेतकऱ्यांचं राहणीमान हे चांगलं उंचावलं पाहिजे, की जेणेकरून त्यांनी केवळ शेतीकडे न वळता त्यांनी पशुधनामध्ये बी वळावं. याकरता आपलं महाराष्ट्र शासन बरेचसे कार्यशाळा, शेळीपालन वगैरे, कुक्कुटपालन अशा बऱ्याचशा कार्यशाळा राबवतात. त्यांनी याचा फायदा घ्यावा आणि ते आत्मसात करून आपल्यामध्ये कसं आपल्याला अवलंबता येईल आणि चांगल्यातल्या चांगल्या प्रकारे व्यवसाय कसा करता येईल ते तुम्ही केलं पाहिजे. सर, शेतकरी बंधूंनो, आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे शेतीच्या व्यवसायासोबतच जोडधंदा म्हणजे शेळीपालन असेल किंवा गोपालन असेल, हा जोडधंदा देखील आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. अर्थातच त्याकरता चांगल्या जातींच्या वळूंची आणि गाई म्हशींची पैदास ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही जर पैदास करायची असेल तर ती अनुवंशकीय पद्धतीने या वळूंची निवड करणं हे अत्यंत गरजेचं आहे. सर, आपण कार्यक्रमात सहभागी झालात, या विषयाच्या अनुषंगाने आमच्या शेतकरी बांधवांना सविस्तर असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.